नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर मोदक बनवण्यासाठी आज आपण दोन प्रकारचे सारण तयार करणार आहोत। तर एकदम सोप्या पद्धतीने आपण सुक्या खोबऱ्याचं सारण तयार करूया आणि ओल्या खोबऱ्याचं सारण तयार करूया। तर एकदम सोप्या पद्धतीने आपण हे खमंग लुसलुशीत असं हे सारण तयार केलंय। त्यापासून आपण उकडीचे मोदक आणि तळणीचे मोदक अगदी झटपट तयार करू शकतो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सगळ्यात अगोदर आपण इथे सुकं सारण तयार करून घेऊया। त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून घेतली। 1 चमचा भरून आपण इथे खसखस घेतली। कमी गॅसवरती खमंग अशी भाजून घेतलेली आहे। तर एक ताटामध्ये काढून घेतली। आता त्याच कढईमध्ये आपण पाऊण कप इथे बारीक रवा घेतलेला आहे। बारीक रवा घ्यायचा आहे। जाडसर जर असला तर मिक्सरला फिरवून घ्यायचा। तर रवा देखील आपण खमंग असा कमी गॅसवरती 5 ते 6 मिनिटांमध्ये भाजून घेऊया। याच्यामध्ये आपण अजिबात तुपाचा वापर केलेला नाही। ही सगळी जिन्नस आपण अशीच भाजून घेणार आहोत। तर रवा देखील आपला भाजलाय। आपण खसखस काढून घेतलेल्या ताटामध्ये काढून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण काही बदाम आणि काजू घेतले। तर हलकेसे डाग आलेले आहेत अशा पद्धतीने ते देखील आपण भाजून घेतलेत। तर 3 कप इथे मी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे। ते आपण आता खमंग असं भाजून घेऊया। गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचंय। तर हलकासा गुलाबी रंग आलेला आहे, तुम्ही खोबऱ्याचा कलर बघू शकता। अशा पद्धतीने आपण खोबरं भाजून घेतलंय। तर आता आपण गॅस बंद करूया। हे खोबरं आपलं भाजून तयार झालेलं आहे। तर गरम कढई आहे, तर आपण 2-3 वेळेस याला खालीवर करत राहूया, म्हणजे हे मस्त असं खरपूस तयार होतं। तर आता त्याच कढईमध्ये मी कढई गरम असताना 2-3 वेळेस मिक्स करून घेतलं आणि खोबरं खूप छान असं आपलं इथे भाजून तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने खोबरं भाजून घ्यायचं। आता हे खोबरं आपण हातावरती असं कुस्करून घेऊया आणि छानपैकी भाजले, त्यामुळे अगदी सहज कुस्करले जाते। तर मोदक भरताना आहे ना, मोदक अजिबात फुटत नाही अशा पद्धतीने खोबऱ्याचा कीस जो आहे तो कुस्करून घ्यायचा आहे। तर बघा, या पद्धतीने संपूर्ण खोबरं इथे मी एकसारखं करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा आणि खसखस घालून घेऊया। बदाम आणि काजूची मी जाडसर अशी पावडर तयार करून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून, ती देखील घालून घेतली। आता याच्यामध्ये आपण पिठी साखर घालून घेऊया। तर 1 कप भरून इथे मी पिठी साखर घेतली। सुरुवातीला त्याच्या संपूर्ण गुठळ्या आपण मोडून घेऊया। सुकं सारण बनवताना अजिबात आपण तुपाचा वापर केलेला नाही आणि हवाबंद डब्यामध्ये अशा पद्धतीने सारण जर हे बनवून ठेवलं तर महिनाभर खराब होत नाही। आता पिठी साखर व्यवस्थित अशी सारणामध्ये एकत्र करून घ्यायची आणि मिक्स करताना पिठी साखरेची जर एखादा अर्धी गुठळी जर दिसली तर ती लगेच मोडून घ्यायची। तर बघा, अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित असं एकत्र करून घेतले। आता याच्यामध्ये आपण जायफळ किसून घालूया। जायफळ घातल्यानंतर याला खूप छान असा स्वाद येतो। जायफळ, विलायची पावडर नक्की घालायची सारणामध्ये, खूप छान लागते। आता आपण याच्यामध्ये विलायची पावडर घालून घेतली, एकत्र करून घेऊयात। तर अशा पद्धतीने आपलं सुकं सारण इथे तयार झालंय। हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचंय, महिनाभर अजिबात खराब होत नाही। याच्यापासून तुम्ही करंजी आणि मोदक बनवू शकता। तर हे सारण आपलं इथे तयार झालेलं आहे। आता गॅसवरती आपण पुन्हा कढई ठेवून घेतली। याच्यामध्ये 1 चमचा भरून आपण तूप घालून घेतले। तूप गरम झालं की याच्यामध्ये 1 चमचा आपण खसखस घालून घेतली। अर्ध्या मिनिटासाठी सुरुवातीला खसखस चांगली तुपावरती भाजून घेऊया। तर ओलं सारण बनवायला खूप सोपं आहे, झटपट होतं। याच्यापासून उकडीचे मोदक खूप छान चवदार लागतात। तर बघा, आता आपण याच्यामध्ये 1 मोठी वाटी आपण इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे। तर खोबरं आपण सुरुवातीला तुपावरती 2-3 मिनिटं छानपैकी परतवून घेऊया, म्हणजे याचा स्वाद खूप छान येतो आणि खोबरं देखील सुक्कं होतं आणि अजिबात चिवट होत नाही। तर 2-3 मिनिटांसाठी आपण मध्यम गॅसवरती तुपामध्ये खोबरं छानपैकी परतवून घेऊया। तर बघा, खोबरं असं सुटसुटीत झालेलं आहे। आपण 2-3 मिनिटांसाठी परतवून घेतलं की सुक्कं होतं असं अशा पद्धतीने खोबरं। तर आता आपण याच्यामध्ये गूळ घालून घेऊया। तर मस्त असं खुसखुशीत आणि खमंग हे सारण तयार होतं। आता 1 वाटी आपण इथे खोबरं घेतलेलं आहे, तर याच्यामध्ये अर्धी वाटी आपण गूळ घेतलेला आहे। तर गूळ इथे मी बारीक चिरून घेतलाय। अर्धी वाटी गूळ घातल्यानंतर खूप छान असे गोडीचे इथे मोदक उकडीचे आपले तयार होतात। आता हा गूळ आपण खोबऱ्यामध्ये छानपैकी एकत्र करून घेऊया। गूळ घातल्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा ओलसर होतं। तर आपल्याला 5 ते 6 मिनिटं छानपैकी कमी गॅसवरती हे सारखं परतत राहायचंय। तर बघा, अशा पद्धतीने मोकळं सुटसुटीत असं आपलं सारण इथे झालेलं आहे। मध्यम गॅसवरती इथे मी 5 ते 6 मिनिटांसाठी छानपैकी परतवून घेतलेलं आहे। खूप जास्त वेळ परतवून घ्यायचं नाही, मग आपण जर जास्त वेळ परतवून जर घेतलं तर ते सारण कडक होऊ शकतं। त्याच्यासाठी आपल्याला मध्यम गॅसवरती, गॅस कुठेही मोठा करायचा नाही, कमी गॅसवरतीच आपल्याला हे सारण परतवून घ्यायचं। आता याच्यामध्ये आपण जायफळ घालूया किसून। जायफळ घातल्यानंतर खूप छान असा स्वाद येतो। आपण दोन्ही पण सारणामध्ये जायफळ वापरलेलं आहे। जायफळ घालून घेतलं की आता याच्यामध्ये विलायची पावडर घालून घेऊया आणि एकत्र करून घेऊ।
एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारे आपण दोन्ही पण सारण इथे बनवलेले आहेत. खूपच सोपी पद्धत आहे, झटपट देखील होतात आणि याच्यापासून आपण तळणीचे आणि उकडीचे मोदक बनवू शकतो आणि सुक्या सारणामध्ये तुम्ही करंजीसुद्धा बनवू शकता. तर एकदम सोप्या पद्धतीने आपले दोन्ही पण सारणं इथे तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने सारण तुम्ही देखील नक्की बनवून बघा. आता आपण याच्यामध्ये काही काजू आणि बदामचे काप करून घेतले ते घालून घेऊया. आता हे पुन्हा एकदा एकत्र करून घेऊया आणि झटपट आपल्या इथे सारण तयार झालेलं आहे. याच्यापासून तुम्ही मस्त असे उकडीचे मोदक तयार करू शकतात. तर अशा पद्धतीने आपले दोन्ही पण सारण झटपट तयार झालेले आहेत. तर ह्या पद्धतीने सारण तुम्ही देखील नक्की बनवा आणि तळणीचे आणि उकडीचे मोदक बनवा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद.